Hello student, welcome to the lecture number 8 of Basic of IT. In last lecture we discussed about what is meant by operating system and various types of computer operating system. So basically operating system is also called as a system software, and with the help of a system software computer can work all his activity. So in today's session we are going to discuss about various operating systems which are used for mobile. So let us start. A mobile operating system is an operating system for mobile phones, tablet or other mobile devices. There are many different operating systems for mobile phones and devices. So basically mobile operating systems ह्या मोबाईल फोन्स, टॅबलेट्स अँड अदर मोबाईल डिव्हायसेसला सपोर्ट करतात. म्हणजेच कम्प्युटरला ज्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आपण यूज करतो त्याच ऑपरेटिंग सिस्टीम आपण मोबाईलमध्ये यूज करू शकत नाही. कम्प्युटरचे स्पेसिफिकेशन्स वेगळे असतात किंवा त्याला जे हार्डवेअर सॉफ्टवेअर इक्विपमेंट कनेक्टेड असतात ते डिफरंट असतात. त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेटेड ज्या ऑपरेटिंग सिस्टीम्स असतात त्याचं वर्किंग वेगळं असतं आणि मोबाईल रिलेटेड जे सॉफ्टवेअर हार्डवेअर इक्विपमेंट असतात ते वेगळे असतात. त्याच्यामुळे मोबाईलमध्ये आणि कम्प्युटरमध्ये वेगळ्या वेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स यूज केल्या जातात. ठीक आहे. सो आपण कम्प्युटर रिलेटेड वेगळ्या वेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स पाहिल्या की ज्याच्यामध्ये विंडोज, डॉस, मॅक ओ एस, लायनेक्स, युनिक्स, क्रोम ओ एस अशा वेगळ्या वेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम होत्या. आणि आज आपण मोबाईल रिलेटेड वेगळ्या वेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम बघणार आहोत की ज्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे अँड्रॉइड, सेकंड आशा, थर्ड वन ब्लॅकबेरी, फोर्थ वन iOS अँड फिफ्थ वन विंडोज फोन. ह्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स कशाला रिलेट करतात? मोबाईल फोनला. अगेन सेम आहे. कम्प्युटरमध्ये जर ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर कम्प्युटर परफॉर्म करू शकत नाही. सेम तुमच्या मोबाईलमध्ये जर ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल नसेल तर तुमचा मोबाईल परफॉर्म करू शकत नाही. म्हणजेच ह्या ऑपरेटिंग सिस्टीमपैकी कुठली तरी एक ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल्ड असणं गरजेचं आहे आणि त्याच्या थ्रू मोबाईलचे वेगवेगळे फंक्शन्स परफॉर्म करतात. ठीक आहे. मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप नसेल तर तो चालेल, पण मोबाईलमध्ये अँड्रॉइडच इन्स्टॉल नसेल तर तो वर्क करणार नाही. ठीक आहे. मग त्याच्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीम हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो कम्प्युटर किंवा मोबाईलमधला. तर आता आपण आज मोबाईल रिलेटेड ऑपरेटिंग सिस्टीम बघूयात. सो फर्स्ट मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम इज अँड्रॉइड. Android is a free and open source operating system provided by Google. It is the most popular OS amongst all others. So basically Android is a free and open source operating system. आता ओपन सोर्स म्हणजेच काय हे आपल्याला माहिती आहे की ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आपण इझिली त्या ऑपरेटिंग सिस्टीमचे कंटेंट कॉपी करू शकतो, त्या कंटेंटमध्ये चेंज करू शकतो, रिडिस्ट्रीब्यूट करू शकतो, मॉडिफाय करू शकतो आणि आपल्या रिक्वायरमेंटनुसार त्या पर्टिक्युलर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये चेंजेस करू शकतो. ठीक आहे. अगेन अँड्रॉइड ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती कुणी डेव्हलप केली? गुगलने. ठीक आहे. त्यात जशी क्रोम ओ एस ही ऑपरेटिंग सिस्टीम गुगलने कम्प्युटरसाठी डेव्हलप केली, तशीच अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टीम गुगलने मोबाईलसाठी डेव्हलप केली. त्याच्यानंतर इट इज अ मोस्ट पॉप्युलर OS amongst all other operating systems. So basically Android is the most famous or most usually operating system for a mobile. आपण बघतो की मोबाईल फोनमध्ये मोस्टली अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टीम यूज केली जाते. ठीक आहे. तर तुम्ही अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम रिलेटेड त्याचे वेगळे वेगळे व्हर्जन्स ऐकले असतील किंवा पाहिले असतील. तर अँड्रॉइडचं जे फर्स्ट व्हर्जन होतं ते 23 सप्टेंबर 2008ला रिलीज झालं, ज्याचं नाव होतं अँड्रॉइड 1.0. ठीक आहे. त्याच्यानंतर जसे विंडोजचे वेगळे वेगळे व्हर्जन्स आहेत तसे अँड्रॉइडचे पण खूप सारे व्हर्जन आहेत. आणि जो कोणी अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमचा डेव्हलपर आहे तो एक इंडियन माणूस होता. सो त्याने अँड्रॉइडचे जे वेगळे वेगळे व्हर्जन्स गेले त्याचे नाव त्याने लाईक इंडियन फूडला रिलेट करणारे ठेवलेत. वेगळे वेगळे अँड्रॉइडचे व्हर्जन जर तुम्ही गुगलवरती सर्च केले तर तुम्हाला त्याच्यामध्ये कपकेक, डोनेट,
त्याच्यानंतर हनीकॉम्ब, आईस्क्रीम, सँडविच, जेली बीन, किटकॅट, लॉलीपॉप, ओरिओ, पाय असे वेगळे वेगळे व्हर्जन्स ऐकायला मिळतील किंवा तिथे तुम्हाला ते सगळे व्हर्जन्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. सो बेसिकली अगेन अँड्रॉइड ही एक मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तिच्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो आपल्या रिक्वायरमेंटनुसार आणि गुगल ह्या ऑर्गनायझेशनने अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप केली इन 23 सप्टेंबर 2008. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड ऑपरेटिंग सिस्टीम, द नेम ऑफ सेकंड ऑपरेटिंग सिस्टीम फॉर मोबाईल इज आशा. आशा इज यूज्ड बाय नोकिया फोन्स. आजकाल म्हणजे नोकिया फोन्स हे खूप कमी वापरले जातात, पण जेव्हा नोकिया हे अँड्रॉइड फोन यायच्या अगोदर नोकिया ही खूप फेमस मोबाईलची कंपनी होती, पण आता अँड्रॉइडच्या जमान्यामध्ये नोकिया ही थोडीशी पाठीमागं पडली आहे. बट आशा ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती कशामध्ये यूज केली जाते? नोकिया फोनमध्ये यूज केली जाते. ठीक आहे. सो आशा इज अ क्लोज्ड सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजेच जर आपल्याला ती ऑपरेटिंग सिस्टीम यूज करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला पैसे पे करावे लागतात आणि त्याचा सोर्स कोड डेव्हलपरशिवाय कोणीही मॉडिफाय करू शकत नाही. पुढं बघा त्यांनी दिले, ओनली द ओरिजिनल ऑथर्स ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ अ सॉफ्टवेअर कॅन ॲक्सेस, कॉपी अँड अल्टर दॅट सॉफ्टवेअर. सो क्लोज्ड सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम असल्यामुळे ह्या ऑपरेटिंग सिस्टीमचा जो सोर्स कोड असेल तो ओरिजिनल ऑथर किंवा डेव्हलपर ऑफ दॅट पर्टिक्युलर सॉफ्टवेअर कॅन ओनली चेंज. In case of closed source software, user has to purchase the software before using it. So आशा ही क्लोज्ड सोर्स सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, ते जर ती ऑपरेटिंग सिस्टीम जर आपल्याला यूज करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला अगोदर मनी पे करावे लागतील आणि मगच ती ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला यूज करता येईल. ठीक आहे. सो मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आतापर्यंत आपण 2 ऑपरेटिंग सिस्टीम पाहिल्या, ज्याच्यामध्ये फर्स्ट वन होती अँड्रॉइड आणि सेकंड वन आहे आशा. सो लेट अस डिस्कस third operating system which is used for mobile is BlackBerry. This is a closed source operating system for smartphone and tablet devices. So स्पेसिफिक मोबाईल फोनसाठीच ही ऑपरेटिंग सिस्टीम बनवण्यात आली आहे की ज्याच्यामध्ये ब्लॅकबेरीचे जे मोबाईल्स आहेत किंवा स्मार्टफोन आहेत किंवा टॅबलेट्स आहेत त्याच्यामध्येच फक्त तुमची ब्लॅकबेरी ही ऑपरेटिंग सिस्टीम यूज केली जाते. अगेन ब्लॅकबेरी ही क्लोज्ड सोर्स क्लोज्ड सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे, म्हणजेच सगळे जे राईट्स आहेत रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर सॉफ्टवेअर इज रिझर्व्ड विथ दॅट पर्टिक्युलर डेव्हलपर. ठीक आहे. म्हणजे ब्लॅकबेरी हे ऑपरेटिंग सिस्टीम जर तुम्हाला इन्स्टॉल करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला पैसे पे करावे लागतील आणि त्याच्यामध्ये चेंजेस करण्याचे राईट्स हे कोणाकडे असतील? डेव्हलपरकडे असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ टाईप ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम बघूयात, iOS. सो बेसिकली iOS इज ॲपल्स क्लोज्ड सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम फॉर ॲपल्स आयफोन, आयपॉड, त्याच्यानंतर आयपॅड, सेकंड जनरेशन ॲपल्स TV. ठीक आहे. सो बेसिकली ॲपलचं आपण बघतो बघा, ॲपलचे जे प्रोडक्ट असतील ते फक्त ॲपल रिलेटेड डिव्हायसेसला सपोर्ट करतात. मग iOS ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती स्पेसिफिकली आयपॅड किंवा आयफोन किंवा सेकंड जनरेशन ॲपल TVज ह्यांनाच यूजफुल आहे. ठीक आहे. आता iOS ही ॲपलची ऑपरेटिंग सिस्टीम आहे, त्याच्यामुळे ॲपलच्या मोबाईलवरती किंवा ॲपलच्या TVवरतीच ती ऑपरेटिंग सिस्टीम आपण इन्स्टॉल करू शकतो. पण iOS ही आपण अँड्रॉइड फोनमध्ये किंवा ज्या आत्ताच्या आहेत Vivo, ओप्पो ह्या मोबाईलमध्ये आपण ही ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करू शकत नाही. अगेन iOS ही पण एक क्लोज्ड सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये त्याचे सगळे राईट्स हे डेव्हलपरकडे आहेत, त्याच्या परवानगीशिवाय आपण त्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस करू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑपरेटिंग सिस्टीम बघूयात, विंडोज फोन. Windows Phone is developed by Microsoft as a closed source operating system
for mobile phones. So basically again विंडोज फोन ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती कोणी डेव्हलप केली आहे, मायक्रोसॉफ्टने. अगेन इट इज अ क्लोज्ड सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम फॉर मोबाईल फोन्स. म्हणजेच मायक्रोसॉफ्टने जशी विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम कम्प्युटरसाठी डेव्हलप केली आणि त्याच्या वेगळे वेगळे जे व्हर्जन्स बनवले, सेम तसंच त्यांनी मोबाईल रिलेटेड विंडोज फोन ही ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप केली. आणि अगेन विंडोज फोन ही पण एक क्लोज्ड सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे की जी फक्त आपण विंडोजचे किंवा मायक्रोसॉफ्टचे जे मोबाईल्स असतात त्याच मोबाईलमध्ये आपण ही ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करू शकतो. जसं की अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टीम आपण ओप्पो, विवो, लिनोवो कुठल्याही मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकतो. बट ह्या बाकीच्या ज्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत रिलेटेड टू मोबाईल त्या पर्टिक्युलर कंपनीचे जे मोबाईल्स असतील त्याच मोबाईलला इन्स्टॉल करता येते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या वेगळ्या वेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत की ज्या मोबाईलमध्ये यूज केल्या जातात आणि त्याच ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केल्यानंतर आपण सगळे आपले वेगळे वेगळे ॲप्स किंवा ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकतो. मग जसं कम्प्युटरमध्ये युनिक्स, लायनेक्स, विंडोज ह्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत, तसंच मोबाईलमध्ये पण ह्या विंडोज, अँड्रॉइड, त्याच्यानंतर iOS, ब्लॅकबेरी अशा ह्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. सुरुवातीला आपल्याला ह्या ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल कराव्या लागतात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय करावं लागतं, वेगळे वेगळे ॲप्स इन्स्टॉल करावे लागतात. आणि म्हणजे मोबाईलमधले वेगळे वेगळे ॲप्स असतात ते काय असतात, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असतात. ते आपण आपल्या रिक्वायरमेंटनुसार त्या पर्टिक्युलर मोबाईलमध्ये ॲड केलेले असतात आणि आपण त्या ॲप्लिकेशन्सचा यूज करतो. ठीक आहे. तर आपण 2 टाईपच्या ऑपरेटिंग सिस्टीम्स पाहिल्या. पहिले म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम फॉर कम्प्युटर आणि सेकंड म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम फॉर मोबाईल. ठीक आहे. ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला एक छोटासा होमवर्क आहे. फाइंड आउट व्हेरियस ऑपरेटिंग सिस्टीम्स यूज्ड फॉर कम्प्युटर अँड मोबाईल. मी ज्या ऑपरेटिंग सिस्टीम्स तुम्हाला सांगितल्या किंवा एक्सप्लेन केल्या त्या सोडून अशा अजून खूप साऱ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत की ज्यांचा यूज आपण मोबाईलसाठी किंवा कम्प्युटरसाठी करू शकतो. तर तुम्ही विथ द हेल्प ऑफ गुगल और विथ द हेल्प ऑफ इंटरनेट तुम्ही त्या ऑपरेटिंग सिस्टीम्स फाइंड आउट करायच्यात आणि नोटबुकमध्ये लिहून काढायच्यात. ठीक आहे. आणि जर कोणाला सापडले असतील तर तुम्ही मला व्हॉट्सॲपवरती शेअर पण करू शकता. ठीक आहे. जर ह्याच्याशी रिलेटेड कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. दिलेल्या नोट्स नोटबुकमध्ये लिहून काढत चला. थांबूयात. थँक्यू.